अरे वा, तुम्हाला माहिती का, लिओनार्डो, आइन्स्टाईन आणि ओबामा या तिघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ते म्हणजे ते सगळे डाव्या हाताने लिहित होते. कसं ते सांगते, त्यासाठी आधी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत काही लोक डाव्या हाताने, काही लोक उजव्या हाताने का लिहितात. बघा, आपलं ब्रेन म्हणजे एक कन्फ्यूज रिमोट कंट्रोल सिस्टीम आहे. तुमचा उजवा हात कनेक्ट आहे डाव्या ब्रेनला, डावा हात कनेक्ट आहे उजव्या ब्रेनला. हां, हे नेचरने वायर्स क्रॉस केलेत, क्रॉस कनेक्शन झाले. तर 90% लोकांचा लेफ्ट ब्रेन हा डॉमिनंट असतो, म्हणजे ते उजव्या हाताने लिहितात. लेफ्ट ब्रेनमध्ये लॉजिक, मॅथ्स, लँग्वेज सगळं सिस्टमॅटिक असतं. आता येऊयात त्या 10% स्पेशल लोकांवर, डाव्या हाताचे लोक. त्यांचा राईट ब्रेन जरा जास्त ॲक्टिव्ह असतो. राईट ब्रेन म्हणजे क्रिएटिव्हिटी, आर्ट, इमॅजिनेशन. म्हणून फेमस आर्टिस्ट आणि म्युझिशियन हे मोस्टली डाव्या हाताचे असतात. पण हे जेनेटिक पण असतं. जर तुमचे दोन्ही पॅरेंट्स डाव्या हाताचे असतील तर तुम्हाला 25% चान्स आहे. जर एक पॅरेंट असेल तर 10%. जर दोघे पण नसतील तर 2% चान्स आहे की तुम्ही रिबेल किड व्हाल. आणि मजेदार गोष्टी तर ऐका, जुन्या काळी डाव्या हाताच्या लोकांना फोर्स करायची उजव्या हाताने लिहायला. डचमध्ये लेफ्ट या शब्दाचा अर्थ वीक असा होतो. आणि हो, जे दोन्ही हाताने लिहितात त्यांना ॲम्बिडेक्स्ट्रस असेही म्हणतात. पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तर ऐका, डाव्या हाताच्या लोकांना नीट कात्रीने कापता येत नाही. स्पायरल नोटबुक कशी धरावी याचा प्रश्न पडतो. कॅफेमध्ये बसल्यावर शेजारच्या हाताला टक्कर लागते आणि व्हाईटबोर्डवर लिहिताना सगळं पुसून जातं. पण हे राईट हँडवाल्यांना प्रॉब्लेम कसं कळणार. तर मित्रांनो, मला कमेंटमध्ये सांगा, तुम्ही उजव्या हाताने लिहिता की डाव्या हाताने, की तुम्ही ॲम्बिडेक्स्ट्रस आहात. आणि लाईक करायला विसरू नका.